तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पंकजा भाई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनंजय मुंडा साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नवनाथ कुमार सर तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्र शासनाने मराठा समाजासाठी जे नवीन आरक्षण देऊन आमच्या ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय केलेला आहे। वस्तुतः यापूर्वीच 10% ईडब्ल्यूएसचं आरक्षण मराठा समाजासाठी उपलब्ध आहे। असं असताना नवीन आरक्षण देण्याची आणि तेही ओबीसी मधून देण्याची कुठलीही गरज नव्हती। परवा महाराष्ट्र शासनाने काढलेला GR हा सरसकट मराठी समाजाला आरक्षण देणारा GR आहे। त्यामुळं मागच्या दारानं मराठा समाजाची एंट्री आमच्या घरामध्ये होत आहे। आधीच आमचे आरक्षण हे पूर्णतः आम्हाला मिळालेलं नाही, त्यामध्ये परत मराठा समाजाचा समावेश हा अत्यंत अन्यायकारक आहे। विशेषतः मराठवाड्यामध्ये 58 लाख मराठी समाजाला या शासनानं नवीन ओबीसीचे सर्टिफिकेट दिलेले आहेत। त्यामुळं आमचा समाज आणखीन मागा गेलेला आहे, सामाजिक दृष्ट्या मागास आहे। ओबीसी कुणाला म्हणायचं तर वस्तुतः जो समाज सामाजिक दृष्ट्या मागासलेला असतो अशाला ओबीसी म्हणता येते। या ठिकाणचा मराठा समाज हा प्रस्थापित आहे। सर्व महाराष्ट्रातली 70 स्थाने यांच्या हातात आहेत। असं असताना या मराठा समाजाला शासनानं दिलेलं आरक्षण हे संविधानिक नाही, अत्यंत घातक असं हे शासन आमच्या विषयी वागत आहे। त्यामुळे आम्ही याचा तीव्र निषेध करतो। या ठिकाणी आम्ही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे, साहेब केवळ कुणाच्या तरी दबावाखाली कोणीतरी रिकामी गर्दी करतोय आणि आपल्या अडाणीपणाचं प्रदर्शन करून महाराष्ट्राला आणि बाबासाहेबांनी दिलेल्या या लोकशाहीला वेठीस धरून 18 पगड जातीवरती अन्याय करणारा या GRचा आपण तात्काळ निर्णय घेऊन हा GR रद्द करावा। अन्यथा शासन आमचंच समजून आम्ही ओबीसीने सर्वांनी समजून घेऊन ही समजूतदारपणाची घेतलेली भूमिका कदाचित आम्हालाही त्याहीपेक्षा जास्त गर्दी जमवून या ठिकाणी भडका करता येऊ शकतो। पण आम्ही बाबासाहेबांच्या संविधानाला मानणारे लोक आहोत। ओबीसी ही बाबासाहेबांवरती नितांत प्रेम करणारी संघटना आहे, जमात आहे। तसे तर आम्ही मुळात आदिवासी लोक आहोत, परंतु आम्ही आमचा हक्क फक्त अबाधित ठेवण्यासाठी रितसर मार्गाने मागणी करत असताना तुम्ही कुणाच्या तरी दबावाखाली येऊन आम्हाला फक्त वरवरती सांगून किंवा नाही ओबीसीला धक्का लागणार नाही, ओबीसीला काही होणार नाही। परंतु साहेब जनता एवढी दूधखोरी नाही। 18 पगड जातीची ही ओबीसी सगळं समजून घेत आहे। आम्हाला धक्का लागणार आहे की नाही लागणार आहे, आमच्या लेकराबाळांच्या भविष्याशी खेळू नका। आमची एवढीच आम्हाला या महाराष्ट्रातून जागोजाग झालेल्या आंदोलनाला आणि त्या आंदोलनाच्या मार्फत तुम्हाला विनंती आहे, कृपा करून हा GR रद्द करा आणि आमच्या ओबीसीचे हक्क आम्हाला कायम ठेवा। ज्यांना आवश्यकता आहे त्या समाजालाही न्याय द्या, 100% द्या। आमचं दुमत नाही, परंतु आमच्या ताटातलं आम्ही तयार केलेला स्वयंपाक
आम्ही काबाड कष्ट करून ग्रामीण भागातून येऊन शहरात एखादं घर बांधावं आणि ते घर बांधण्यासाठी आम्हाला 30-35 वर्ष लागावे आणि त्या घरात तुम्ही आयतं येऊन किरायेदार म्हणून घुसावा आणि त्या घरावर कब्जा करावा असं चालणार नाही. या मताचे आम्ही ओबीसी आहोत. कृपा करून तुम्ही आमच्यावर अन्याय करू नका एवढंच या निमित्तानं आम्ही तुम्हाला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जो महाराष्ट्र शासनाने ओबीसी मध्ये मराठा समाजाला घालण्याचा जो घाट घातलेला आहे तो निश्चितच ओबीसीवर अन्यायकारक आहे. 1992 या देशामध्ये व्ही.पी. सिंगाने ओबीसीचं आरक्षण लागू केलं आणि त्या आरक्षणाच्या अनुषंगानं निकष जे लावले होते, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण ज्या समाजाकडे आहे त्या समाजाला ओबीसी मध्ये समावेश करावा. त्यानंतर ओबीसींनी त्यांची राजकीय, सामाजिक, शैक्षणिक प्रगती या माध्यमातून करत आले. परंतु हे कुठेतरी कुणाच्या तरी पोटामध्ये दुखण्याचं कारण होत आहे आणि तुम्हाला स्पेशल असं ईडब्ल्यूसी आरक्षण दिलं असताना सुद्धा ओबीसी मध्ये तुम्ही येण्याचा का घाट घालत आहात? कारण की या समाजाला राजकीय प्रतिनिधित्व या माध्यमातून मिळत आहे आणि ते कुठेतरी संपवण्याचा इथल्या प्रस्थापित व्यवस्थेचा एक कट दिसतोय. म्हणून येणाऱ्या काळामध्ये ओबीसी ताकदीनं आपल्या न्याय मागण्यासाठी, आपल्या हक्कासाठी आपल्याला रस्त्यावर यावं लागेल, आंदोलन उभी करावी लागतील, मोर्चे करावे लागतील आणि आपल्या समाज जो कोणी अन्याय समाज करेल त्याला जसा तसं उत्तर देण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. राजकीय पार्श्वभूमीतून काही करता येऊ नये ह्या हिशोबानं हे सगळं राजकारण आज चाललेलं आहे. आज आता भाऊनी सांगितल्याप्रमाणे एका घरामध्ये, एका रूम मध्ये जर पहिले 10 माणसं बसलेली असतील आणि त्या रूम मध्ये आणखीन 20 माणसांची भरती जर केली तर 100% तिथं क्लाउड जास्त होईल आणि कुणालाही त्याचा फायदा भेटणार नाही. आमचं सबस ओबीसीचं एवढंच म्हणणं आहे, मराठा समाजाला आरक्षण द्यावं, त्याच्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण मराठा समाजाला आरक्षण देत असताना ओबीसी मधून देऊ नये. कारण ओबीसी पहिलेच्या छोट्या छोट्या मायक्रो जातींपासून बनलेला आहे. ज्या मायक्रो जातींना कधीच प्रतिनिधित्व करण्याचा चान्स भविष्यामध्ये कधी भेटणार नाही. आणि असं जर आणखीन जर मराठा समाज एवढा मोठा लॉबीचा समाज जर ओबीसी मध्ये इन्क्लूड झाला तर कुठेही ओबीसी हा नाममात्र सुद्धा दिसणार नाही. त्याच्यामुळं देवेंद्र फडणवीस साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की हा काढलेला GR बंद करा. येत्या काळामध्ये 21 तारखेला आम्ही उद्याच्या 21/9/2025 तारखेला आंबेजोगाई पंचक्रोशी मधून आणि सर्व ह्याच्यात मधून आम्ही आमचे नेते ओबीसीचे कवच आणि ओबीसीचे आजचे लढवय्ये नेते असे आमचे हाके सर यांची आम्ही 21/9/2025 तारखेला सभा ठेवलेली आहे. 21 तारखेला मी आज आपल्या सर्वांच्या वतीनं आणि ओबीसी सर्व आपल्या ओबीसी बांधवांच्या वतीनं मी आवाहन करतो, 21 तारखेला आंबेजोगाईमध्ये, येत्या 21 तारखेला आंबेजोगाईमध्ये जे आपले हाके सरांची जी सभा आहे त्या सभेला बहुसंख्येने सर्वांनी यावं आणि सभा अशी गाजूत की आंबेजोगाई मधून कळल की चळवळ काय असती. ओबीसी आहे तेवढा शांत नाहीये. आम्हाला एवढंच म्हणणं आहे शासनाला आमचं की ओबीसी एवढा शांत नाहीये जेवढं तुम्ही समजताय. पण जर वेळ आली तर आम्ही सुद्धा महाराष्ट्र काय दिल्ली सुद्धा जाऊन जाम करू शकण्याची ताकद, कारण 62% ओबीसी आहे, जाम करण्याची ताकद आमच्यामध्ये आहे. म्हणून 21 तारखेच्या सभेला आवाहन करतो की सर्वांनी यावं.